नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या रायगड जिल्ह्यातील वरदानी आईच्या अविस्मरणीय दर्शन यात्रेचा अनुभव सांगणार आहे. खूप दिवसांपासून माझ्या व माझ्या मैत्रिणींच्या मनात एक इच्छा होती की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या पालीगावच्या ग्रामदैवत श्री वरदानी आईच्या दर्शनाला जायचे. अखेर तो दिवस उजाडला. या सहलीची तयारी आम्ही आदल्याच दिवशी केली होती. जेवणासाठी लागणारे सर्व साहित्य, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तू आम्ही आधीच तयार करून ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहाने आम्ही प्रवासाला निघालो. प्रवासाला निघण्याआधी सर्वप्रथम आम्ही रायगड जिल्ह्यातील श्री बल्लाळेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतले. मनपूर्वक दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. आम्ही निघण्याआधीच वडापावची ऑर्डर दिली होती. सकाळचा भरपेट नाश्ता आणि टेम्पोमधील गप्पा गोष्टींमुळे प्रवास खूप आनंदात झाला. वरदानी आईच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी गडाच्या पायथ्यापर्यंत टेम्पोने जावे लागते. त्यानंतर पुढे पायी चढाई करावी लागते. प्रवासात डोंगर, दऱ्या, हिरवगार झाडी आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. वरदायिनी देवी ही आमच्या पालीगावची ग्रामदैवत आहे. हे मंदिर पालीगावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी याच ठिकाणाहून संपूर्ण पालीगावाला गुरुत्वाकर्षण पद्धतीने पिण्याचे पाणी पुरवले जात असे. म्हणूनच पालीगावातील प्रत्येक घरात वरदानी आईची कुलदैवता म्हणून पूजा केली जाते. मंदिराच्या परिसरात दुर्मिळ अशी केवड्याच्या झाडांची बने आहेत, जी या ठिकाणाची आणखी एक वैशिष्ट्य आहे. व गडाच्या पायथ्याशी असलेल्या उसर गावात मंदिराचे पुजारी राहतात. त्यांच्याकडून मंदिराची चावी घेतली आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली. गडावर पोहोचताच आईच्या मंदिराचे दर्शन झाले. मंदिराचा परिसर अतिशय शांत, सुंदर आणि प्रसन्न आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांच्या आगमनाच्या काही अलौकिक खुणाही येथे पाहायला मिळतात. वरदानी आईचे तेजस्वी रूप पाहून मन भरून आले. आम्ही सर्व मैत्रिणींनी आईची ओटी भरली, भजन कीर्तन केले आणि मनोभावे पूजा केली. दर्शनानंतर काही जणींनी स्वयंपाकाला सुरुवात केली. आम्ही प्रेमाने बनवलेले जेवण एकत्र बसून केले. जेवणाचा बेत खूप छान झाला. मंदिराच्या परिसरात गोड पाण्याची तळीही आहेत आणि 4 बाजूनी पसरलेले हिरवागार निसर्ग आहे. मनाला खूप आनंद देतो. गप्पा, भक्ती, निसर्ग आणि मैत्रीच्या सहवासात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. बघता बघता संध्याकाळही झाली. शेवटी वरदानी आईचे दर्शन घेऊन मनात खूप सुंदर आठवणी साठवून आम्ही आनंदाने घरी परतलो. हा आमचा संपूर्ण प्रवास होता वरदानी आईच्या गडावरील. जय वरदायिनी माता.